आपल्या मॅट्रोमनीतून आपण ऑनलाईन ऑफलाईन जी कामं करता ती कशा पद्धतीची कामं असतात? आज खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर या ठिकाणी होत असताना समाजामध्ये जो काही पारदर्शकपणा आहे तो पारदर्शकपणा जपण्याचं काम आमची ही संस्था करत आहे. माझं स्वतःचं ॲप आहे swarikshaadi.com नावाने, आणि त्या ॲपमार्फत आम्ही लोकांपर्यंत स्थळं कशी जातील, लोकांपर्यंत माहिती कशी पुरवता येईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी माझ्या स्वरिक ॲपच्या माध्यमातून काम पाहत आहे. आपलं मेंबरशिप किती आहे स्वरिक ॲपची? स्वरिक ॲपची मेंबरशिप हजारोमध्ये आहे. अगदी तळागाळापासून शेतकऱ्याच्या मुलापासून तर अगदी वकील, जज, डॉक्टर, शासकीय क्लास वन अधिकारी अशा सर्वांपर्यंतची माहिती आमच्याकडे या ठिकाणी मिळत आहे. मुलीच्या आईवडिलांची काय अपेक्षा असते? आपण मुलींच्या आईवडिलांची अपेक्षा काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. ग्रामीण भागातला विशेष महत्त्व आहे. चौथी नापास जी मुलगी आहे ती शेतात आपली राबलेली आहे, वाढलेली आहे. वडील गरीब आहेत, वडिलांच्या घरी परिस्थिती एवढी नाही, म्हणजे हलाखीची परिस्थिती आहे. तिचाच एक भाऊ शेतामध्ये काम करतोय, परंतु त्या मुलीच्या आईची वडिलांची अपेक्षा आहे माझ्या चौथी नापास मुलीला डॉक्टर नवरा पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आई वडील शेतात असल्यामुळे थोडेसे अशिक्षित आहेत. अशिक्षित असल्यामुळं मुलगी चौथी शिकली म्हणजे खूप मोठी शिकलेली आहे असं वाटतंय. आणि त्याचं मेन प्रॉब्लेम असं झालं आहे, मुली कमी असल्या कारणानं जवळजवळ त्या एकट्या मुलीला पाहण्यासाठी 10 ते 12 लोक रोज त्याच्या घरी जातात मुलाचे स्थळं घेऊन. आणि ते पाहिल्यानंतर त्या मुलीला पण असं वाटायला लागले मला आता चॉईस भरपूर आहे, मला वाव भरपूर आहे, आणि मी जरी चौथी नापास झाली तर मला डॉक्टर नवरा भेटू शकतो. या कारणामुळं आज परिस्थिती गंभीर आहे, भयंकर आहे. त्या मुलीला हे माहिती नाही की माझं एक भाऊ शेतात काम करतो, त्याच्यासाठी पण मुलगी पाहिजे. मग हिने ॲडजस्टमेंट करून एखाद्या शेतकरी मुलासंग किंवा आपल्या मॅच होईल अशा मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे. तिच्या अपेक्षा वाढल्यामुळे आईबापांच्या अपेक्षा वाढल्यात, आणि याच्यामुळे खूप क्लिष्ट प्रश्न हा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याला पर्याय नाही. मुलाच्या आईवडिलांची अपेक्षा काय असते? थोडक्यात मुलाची अपेक्षा काय असते? मुलाचे आईवडील इतके मजबूर झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, जर तो मुलगा असेल आणि एज बार असेल, वयापेक्षा जास्त वय त्याचं पुढे 25च्या पुढे जर त्याचं वय गेलेलं असेल, मुलाच्या आई बापा म्हणतात कुठलीही असू द्या, कुठल्याही कास्टची असू द्या, किती कमी शिकलेली असू द्या, किती गरिबाची असू द्या, 1 रुपया खर्च नाही केला तरी चालत. मुलाचे वडील म्हणतात त्या मुलीच्या बापाला सांगा या मुलीच्या लग्नाचा खर्च मी करतो, तुला काय 2-3 लाख रुपये लागले तर ते पण मी करतो, लग्न पण मी करून घेतो, वाटलं तर तुम्ही त्या खर्चाचा विषय तुम्ही केला असं सांगा, परंतु कुठल्याही परिस्थितीत मुलगी आम्हाला द्या. अशा प्रकारची परिस्थिती सध्या ग्रामीण भागामध्ये आपल्यास पाहावयास मिळते. हा प्रश्न फक्त ग्रामीण भागामध्ये नाही, शहरात देखील याचं खूप मोठ्या प्रमाणावर पेव उठलेला आहे. ह्याचं सामाजिक समस्या ही सरकारसाठी, गव्हर्नमेंटसाठी निर्माण झालेली आहे. लग्न जमा म्हणून मोर्चे सुद्धा मुलं काढत आहेत. नोकरदार मुलाच्या किंवा नोकरदार मुलाची आणि आईवडिलांची काय अपेक्षा असते? नोकरदार मुलाचा विषय असा आहे, कॅटेगरी ठरलेली आहे याची. एमआयडीसीत जी मुलं कामाला जातात 6 महिने लग्न होतपर्यंत मुलं कामाला जातात, 7व्या महिन्यात हा शेतात पाणी भरायला असतो. फक्त मुलीची अपेक्षा आहे की मला नवरा सर्व्हिस व्हायला पाहिजे, या उद्देशाने ती लोक एमआयडीसी जॉईन करतात आणि आपण सर्व्हिसला आहे, कुठंतरी जॉबला आहे असं भासवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या पद्धतीने फक्त लग्न जमवण्यासाठी कुठलीही नोकरं हे लोक मॅच करतात. मुलाचे आणि मुलीचं सध्या वय जास्त वाढत चाललेलं आहे. लग्नाच्या संदर्भात एज बार होत चालेत मुलं आणि मुली. ह्याकडे आपण कसं पाहता? ही एक सामाजिक समस्या म्हणून तुमची मॅट्रोमनी ही समस्या कसं काय सोडवणार? सर्वात महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. आज IT सारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मुली जॉब करतात. त्याचं अडचण अशी आहे की एका मुलीला 1-1-1.5 लाख रुपये पगार आहे. मुलीचं वय 25च्या आसपास आल्यानंतर तिला पैसे जागेवर आहेत. सोशल मीडियामुळे दुनियाजवळ आलेली आहे. जबाबदारी नको, सासू सासऱ्यांचा त्रास नको, पोरा बाळांचा तर विषयच नाही, नवऱ्याचा धाक नको, मानसिकताच बदलली. सर्वात महत्त्वाचं तिला लग्न नावाची जी गोष्ट आहे तिला त्याची आवश्यकता राहिलेली नाही. अशा पद्धतीने मुली आज वावरत आहेत. याची अडचण अशी झाली आहे
आई बाप काय बोलत नाही, त्यांना काही माहिती नाही मुलगी काय करते तिकडे जाऊन. सर्वात महत्त्वाचं, जर 1,00,000-1,25,00,000 रुपये पगार जर एका महिलेला असेल, मुलीला असेल, आणि तिचा एखादा जर बॉयफ्रेंड असेल तिथं त्याच कंपनीत कामाला, त्याचं 1,00,000-1,25,00,000 रुपयाचा पगार असेल तर 2.5 लाख रुपये त्यांना महिन्याला येतात. महिन्याला 2.5 लाख रुपये आले तर दोघांचा खर्च, दोघं मस्तपैकी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्या पैशाचं करायचं काय? मग संध्याकाळी जॉब 6-7 वाजता सुटला तर ते वाट पाहतात, मला कुठल्या पबला जायचं आहे, मला आज कुठली सिगारेट प्यायची, मला कुठली बिअर प्यायची, मला आज दारू कुठली प्यायची. आणि हे वासनांद प्रक्रियेत म्हणजे जेव्हा ही तरुण पिढी जाते, नशेच्या आहारी जाते, त्यानंतर आता तुम्ही पाहत असाल हिंजवडीसारख्या ठिकाणी, पुण्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी IT पार्क आहे, तर प्रत्येक ठिकाणी आपापल्या ऑफिसमध्ये स्मोकिंग झोन आहे. फक्त त्यांना स्मोकिंग करण्यासाठी एक सेपरेट झोन बनवलेला आहे. आणि त्याचं रूपांतर संध्याकाळी असं होते त्या प्रकरणामध्ये का बाबा हे सगळं होत असताना जे मुलगा आहे आणि जी मुलगी आहे ते मैत्रीच्या नात्याखाली जवळ यायला टाईम लागत नाही. आणि जेव्हा ते जवळ येतात 1, 2, 3 महिने, 4 महिने, 6 महिने जवळ येतात, 6 महिन्यानंतर त्या दोघांमध्ये एकमेकांची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा संपलेला असतो. जिव्हाळा संपला तुम्ही आता पाहिलं असेल, बरेच न्यूज किंवा पेपरला येत आहेत, यूट्यूबला येत आहेत, 6-7 महिन्यामध्ये जवळ 2-3 ते एक आत्महत्या झालेली असतात, मर्डर झाले.